तसं बघायला गेलं तर मवियामध्ये वाद व्हायला किंवा अंतर्गत कुरबुरी व्हायला कुठले विषय अपेक्षितच आहेत असं नाही। कुठल्याही विषयांवरनं मवियामध्ये काही ना काहीतरी सुरूच असतं। आपण वारंवार हे बघत आलेलो आहोत। पुढची बातमी, पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचा संचालक प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत रोज नवनवी माहिती समोर येते। देशाच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरण असताना सुद्धा कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला गेला नाही असा सवाल काही सामाजिक संस्थांनी उपस्थित केलेला आहे। या सगळ्या प्रकरणासंदर्भातले सगळे डिटेल्स, सगळे अपडेट्स आपण या स्पेशल रिपोर्ट्समधून घेऊया। डीआरडीओचा प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। प्रदीप कुरुलकर ज्या डीआरडीओ मध्ये संचालक होता ती संस्था देशाच्या संरक्षण विभागाशी संबंधित आहे। त्यामुळेच या प्रकरणाला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। एटीएसने केलेल्या आतापर्यंतच्या तपासात कुरुलकरच्या मोबाईलमध्ये क्षेपणास्त्रांच्या डिझाईन्सचे स्क्रीनशॉट्स आढळून आले। एवढंच नव्हे तर डीआरडीओ गेस्ट हाऊसवर कुरुलकरला काही महिलाही भेटल्याचं सीसीटीव्ही चित्रफितीतून समोर आलंय। कुरुलकरने देशाच्या संरक्षणासंदर्भातील माहिती पाकिस्तानी गुप्तहेरांना पुरवल्याचा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे। हे एक अत्यंत संवेदनशील प्रकरण असताना पुणे एटीएसने कुरुलकरवर केवळ गोपनीय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे कुरुलकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। आज न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मागितली होती। त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट खाली गुन्हा रजिस्टर आहे आता जो आहे तो, आणि पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आम्ही कायम सांगतोय पहिल्यापासून की आमचं तपासात सहकार्य राहिलेलं आहे, आणि मोबाईल किंवा संगणकाच्या दृष्टीने जे तपास असतात ते रेकॉर्ड्स फिक्स असतात। त्यामुळे आता आम्ही फक्त सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती गेले 14 दिवस, आणि ते 14 दिवस किंवा जो काही मॅन्डेटरी पिरियड आहे तो संपलाय। त्यामुळे ते आता न्यायालयीन कोठडीत गेलेले आहे। कुरुलकरवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, तसंच एनआयए कडून या प्रकरणाची चौकशी का केली जात नाहीये असा प्रश्न सामाजिक संघटनांनी उपस्थित केलाय। या हनी ट्रॅपच्या तपासादरम्यान हवाई दलाचे अधिकारी निखिल शेंडेंचं नाव समोर आलंय। एटीएसने त्यांचा जबाब नोंदवलाय। तसंच गरज पडल्यास कुरुलकरची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी एटीएस करण्याची शक्यता आहे। देशाच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरण असताना प्रदीप कुरुलकरांवर केवळ गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा का असा प्रश्न उपस्थित झालाय। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।